खैर नाही, आज थांबायचं नाहीये. नॉनस्टॉप सडक पे कडक बेधडक. चला पंचाने मैदानाचा ताबा घ्या. पण पहिल्या मॅच मध्ये बंटी 11 संघ विजय झाला, त्यांना भरपूर सारा शुभेच्छा देऊयात. आणि नेक्स्ट मॅच जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये मयूर मोरे कल्याणचे आमचे बंधुतुल्य मित्र, एक चांगले समालोचक, हलक्या कॉमेंट्री बॉक्स मधून खेळाच्या पूर्वार्धामध्ये त्यांचा आवाज. थँक्यू. एका बाजूला आहे आप्पा एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आहे जॉय 11. आप्पा एंटरप्राइजेस हॅज वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आप्पा एंटरप्राइजेस संघ या ठिकाणी मौसम पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे. आणि जॉय 11चा जर आपण विचार केला तर रामदादा शिलोत्रे आणि रुपेजी शिलोत्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. दोनही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. करूयात प्रारंभ, आरंभ, शुभारंभ. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शाब्दिक सुमनांनी मनपूर्वक स्वागत. सो गेम ऑन. पंचांचा कॉल आणि सामन्याची सुरुवात. पहिला बॉल कॉमेंट्री बॉक्स कडून. पहिलाच बॉल हलक्या हाताने स्टिअर करतायत. एक चांगली सुरुवात सिंगलच्या मदतीने. शुभारंभ झालाय. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धीरज भोईर. आणि जॉय 11 संघाच्या सगळ्या बॅटर्ससाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी पुरस्कर्ते आदरणीय रामजी शिलोत्रे आणि रुपेशी शिलोत्रे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा मयूर, भरोडी गाव आहे आणि ते भरोडी प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक मॅच मध्ये 25-30 हजाराची प्राइजची अनाउन्समेंट होत असते, त्यामुळे समालोचन मध्ये मध्ये थांबावं लागेल, याची काळजी घ्यायस. जवळ पण मॅचच्या दिशेने. आणि बक्षीस लावण्यापूर्वी ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा देखील करावं लागेल, लक्षात ठेवा. येस कॉम बॉक्स. यावेळेस मात्र वेगवान चेंडू यॉर्क लाईनला होता. फलंदाजाला अक्षरशः विचलित केलं या चेंडूने आणि इट इज डॉट. निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 1 या धावसंख्येवरती. एक धाव एकही गडी न गमावता धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज स्वप्नील पाटील यांचा वापर केलाय. चेंडू झाले 2. हॅलो, जवळ मॅचच्या दिशेने. धावसंख्या 1. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू बॅट पासून खूपच लांब राहिलाय आणि लागोपाठ आपण 2 चेंडू डॉट पाहतोय. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू हे डॉट फेकण्यामध्ये त्याला यश मिळालंय. एक जबरदस्त सामना आपल्या समोर. आप्पा एंटरप्राइजेस संघाच्या समोर जॉय 11 आजच्या दिवसातली दुसरी महत्वाची लढत. हो, जबरदस्त स्ट्रोक, धमाकेदार ब्लॉकबस्टर षटकार. चेंडू आपण पाहिला सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल्स आणि या चेंडूवरती मात्र त्या 2 डॉट बॉल्सचा एक योग्य प्रकारचे बदला घेतलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा झळकतायत तब्बल 7.
या चेंडूवरती मात्र फलंदाजाने अक्षरशः मागच्या 2 चेंडूंचा राग जरूर काढला आणि षटकार ठोकलाय. त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती एकूण 7 या आकड्यावरती. काय उत्तर असेल गोलंदाज स्वप्नील पाटीलचं? पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून गती परिवर्तन केलाय, वेगाने हाणून मारलाय, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेला सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 सर्कल पुढे. टोटल स्कोरचा विचार केला, धावसंख्या 8 या आकड्यावरती. 2 डॉट बॉल्स, 2 सिंगल्स आणि 1 आपण पाहिला तर षटकार. या षटकामध्ये आता मात्र स्ट्राईक वरती येत आहेत धीरज भोईर. बॉल तयार, षटकातील घेऊन येतात पुढचा चेंडू. यावेळेस गती परिवर्तन केलंय, बॅटची चांगला संपर्क नाहीये, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धोक्याची घंटा आहे आणि पहिल्या विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपामध्ये. हॅलो, प्रथमेश जरा 1 मिनिट या. मोहित पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर लगेचच मॅच झाल्याच्या नंतर धाब्यावरती जोरदार सोय असेल स्वतः सौरभ पाटील यांच्याकडून. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या एकूण 8. 1 गडी गमावून धावा आलेल्या आहेत त्या 8. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रेमनाथ पाटील यांना आपण पाहतोय, एक सिनियर खेळाडू आहेत, दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेतली आहे. जॉय 11चा विचार केला तर धीरज भोईर आणि हरेश ही जोडी मैदानामध्ये होती. हरेशला मैदान सोडावं लागलं. धीरजच्या साथीने आता फलंदाज आलाय नवीन मोहित पाटील, ज्यांच्याकरता आकर्षक बक्षीस देखील आपण ऐकलं. बघूया मोहित पाटील कशा प्रकारचा खेळ करेल. मोहित पाटीलच्या सोबत धीरज भोईरला आपण पाहतोय. धीरजची संघाला गरज जरूर आहे. दुसरा आपण पाहिला तर हरेश बाद झाला आणि यानंतर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रेमनाथ पाटील, षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल उडवला हवेत, जाऊन विसावेल सीमा रेषा पार, दे दनादन षटकार. पाटील यांचं या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती स्वतः पहिला बॉल फेस करत होता मोहित. पहिल्या चेंडूवरती व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट, जसं काही पॅव्हिलियन मधून सेट होऊन आला होता. जबरदस्त डोळ्याचं पारणं फेडणारा षटकार ठोकलाय फलंदाज मोहित पाटीलने. गती परिवर्तन आहे, यावेळेस मात्र अनुभवाचा योग्य वापर केलाय, दाखवून दिलाय. जबरदस्त गोलंदाजीच्या माध्यमातून डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळालंय प्रेमनाथ पाटील यांना. अनुभव हा फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये, त्याच प्रकारे या चेंडूवरती दाखवून दिलाय डॉट बॉल फेकून प्रेमनाथ. हा ट्रॅकर आहे, यावेळेस पुल केलाय आणि गेलाय चेंडू. अजून एक धमाकेदार स्ट्रोक हुकच्या माध्यमातून षटकार. निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील एक अप्रतिम षटकार. फलंदाज मोहित पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत.
स्टँड्स मध्ये खेळाडू कक्षामध्ये निश्चित आनंदाला उधाण आलेलं आहे. अशा प्रकारचा फटका आपण पाहिला. 3 चेंडू फेस करतोय, धावा उभारल्या तब्बल 12. 2 धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोडी प्रीमियर लीगचं हे अप्रतिम पर्व आपल्या सर्वांच्या समोर सुपर सॅटर्डे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बोलत यार. पुन्हा एकदा दिशा जरूर पाहावी लागेल. ऑफ स्टिक पासून बाहेर जातोय चेंडू, वाईटचा इशारा आणि त्या माध्यमातून एक धाव अजून ऍड करूयात. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला मोहित पाटील आणि यावेळेस मात्र गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. एकच धाव, फायदा घेऊ शकले नाहीत याच्यावरती, पण एका धावेने समाधान मानतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकूण 22 या आकड्यावरती. 22 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 22. आता मात्र धीरज भोईर आणि मोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडासा संत खेळ जरूर आहे. धीरज भोईरचा एका चेंडूमध्ये एका धावेचं योगदान जरूर देतोय, पण संयम दाखवतोय. दुसऱ्या बाजूने मोहित पाटील काय जबरदस्त खेळी साकारले आपल्या संघासाठी. चेंडू फेस केले 4, धावा केल्या तब्बल 13. 2 षटकारांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. तो मोहित पाटील नॉन स्ट्राईक वरती. यावेळेस गती परिवर्तन केलंय. बुचकळ्यात टाकणारा चेंडू होता डॉट बॉलच्या मदतीने. एकूण जर या षटकामध्ये आपण पाहिले तर 2 षटकार, 2 डॉट बॉल्स, 1 सिंगल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज धीरज भोईर. धीरज यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुक करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये देऊन जाईल. एकच धाव, षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती एकूण 22 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. डीजे आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला सामना आपण पाहिला होता बंटी 11 आणि चंद्रकांत प्रतिष्ठान या संघांमध्ये. तर बंटी 11 ने सामना जिंकला. त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्रदीप यांनी तब्बल 27 धावांचं योगदान दिलं आणि 2 गडी देखील बाद केले. मॅन ऑफ द मॅच ठरले आणि हा सामना अप्पा एंटरप्राइजेस विरुद्ध जॉय 11. जळद मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 30 गोलंदाज योगेनला आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज मोहित पाटील, ज्याच्या बॅटमधून 2 धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात, पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती दे दनादन बीपीएल षटकार. कॉमेंट बॉक्स कडून पहिल्या चेंडूतील षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सीमारेषेचा वेध घेणारा हा षटकार. जवळ मॅचच्या दिशेनं या चेंडूवरती देखील षटकार, म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या धावा
वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज मोहित आहे. योगेने देखील दाखवून दिलंय. एक हलकीशी एज जरूर होती पण ती गॅदर होऊ शकली नाही. पुढचा बॉल हा ट्रॅकर आहे, पुल केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या मात्र आवाक्याच्या बाहेर अजून एक धमाकेदार बीपीएल षटकार. तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधला. योगेशचा विचार केला. योगेशच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार, 1 सिंगल, 1 डॉट, अर्थातच 19 धावा आतापर्यंत आल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज धीरज भोईर. धीरज देखील एका बाजूने आपल्या संघासाठी प्रयत्न करेल. इंटू द ब्लॉक होल होता, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. चांगली फेकी आणि 3 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जॉय 11. विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस निश्चित केला जाईल. तर आपण टॉस बॉक्स मध्ये या इनिंगच्या नंतर यायचं आहे. तर 3 षटकानंतर झालेले आहेत तब्बल 42. 42 आफ्टर 3 ओव्हर्स विथ लॉस ऑफ 1 विकेट जॉय 11 असं व्हेरिएशन आपण या षटकामध्ये पाहतोय. पण याच आता मात्र हे शेवटचं महत्वपूर्ण षटक ज्या गोलंदाजाला जबाबदारी दिली जाईल त्याचं उद्दिष्ट असेल की या षटकामध्ये कमीत कमी धावा आपल्याला द्यायच्या आहेत, जेणेकरून फलंदाजी करताना आपल्याला सोपं जाईल. पण फलंदाजी करणाऱ्या संघाचं आतापर्यंत जर आपण पाहिलं पहिल्या षटकात, आता मोहित पाटील स्ट्राईक वरती येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून एकच धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. मागच्या इनिंगमध्ये मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 50 धावा झाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त या षटकामध्ये या इनिंग मध्ये करण्याचा प्रयत्न असेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय तो मोहित पाटील. चेंडू शिल्लक आहेत 5. बॉल तयार कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळेस माझा फुल टॉस आहे आणि आबेल मुझे मार, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. की 1 साइड हिरो आहे अशा पद्धतीची फलंदाजी करतोय मोहित पाटीलचा विचार केला. वैयक्तिक धावसंख्या तर षटकार ठोकलाय. आपले इरादे जरूर स्पष्ट केले. चेंडू शिल्लक अजूनही 4. धनंजय षटकाराचं उत्तर देण्यासाठी मोहितच्या समोर आणि मोहितला नाही फरक पडत आहे. यावेळेस मात्र लांबी उंचीचा संगम घडलेला नाहीये. निर्णय काय येईल पाहणं गरजेचं आहे आणि येतोय हा निर्णय सीमारेषेचा. अजून एक धमाका, षटकार. ती है बहादुरों का साथ. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 55 धावा. चव्वेचाळीस ही धावसंख्या आहे मोहितची वैयक्तिक आणि गॅप आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा रेषा पार. दे दनादन चौकार.
धन्यवाद डीजे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 48 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय मोहित पाटील. जबरदस्त फलंदाजी आहे. यावेळेस हुक केला. मिस्टामिक स्ट्रोक. झेलची शक्यता आहे आणि झेल ड्रॉप. आणि यावेळेस मात्र 2 धावांच्या मदतीने 50 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि तिसरी धाव या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट केलंय. 50 कंप्लीट झालेली आहे. जबरदस्त बॅटिंग मोहितच्या साठी. पडतोय हा टाळ्यांचा कडकडाट. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 62 रन्स, 62 धावा, 13 चेंडूंच्या मदतीने अर्धशतकीय धावसंख्या वैयक्तिक आपण पाहिली मोहित पाटील साठी. टाळ्या जरूर व्हायला पाहिजेत. स्टँड्सला माझी विनंती जरूर असेल. एका बाजूने आपल्या संघासाठी 7 षटकार, 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज धनंजय. हा ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटशी चांगला संपर्क नाही. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडंसं फंबलिंग. त्याचा फायदा 2 धावा. आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 64. 64 धावा 24 चेंडूंमध्ये बनवल्या आहेत. समोरच्या संघाला अप्पा एंटरप्राइजेस टीमला करायच्या आहेत 24 चेंडूंच्या मदतीने 65 धावा जिंकण्यासाठी. चला वळूया टॉस बॉक्स मध्ये. करून घेऊया टॉस. या पुढील सामन्याचा संघ असेल गावदेवी 11 आणि अनिल स्मृती, जिथे सज्ज आहेत आमचे मित्र विशाल पाटील. दुसऱ्या इनिंग्स मध्ये करायचे तब्बल 65. आणि जेव्हा केव्हा डाव सुरू होईल तेव्हा ऐकूयात डोंबिवली अंतरलीचा एक बुलंद आवाज विशाल पाटील. डीजे. थँक्यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपण टॉस करणार आहोत. तर टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय ज्येष्ठ नागरिक दादाराम पाटील आणि तसेच माजी सरपंच चंद्रकांतचे पाटील. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये या. आपण तुमच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. गावदे 11 आणि त्याच्या विरोधात संघ खेळणार आहे तो म्हणजेच अनिल स्मृती. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या त्वरित आपण टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. तर आदरणीय माजी सरपंच चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गावदेवी 11 आणि त्याच्या सोबतीला अनिल स्मृती या 2 टीम मध्ये. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी 11 या टीमने टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची लढत आहे. डिसिजन काय आहे? फिल्डिंग. तर प्रथमतः फिल्डिंग करायची आहे. कितपत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? 50-50 पावर. काय म्हणतं इथे मात्र आयोजन दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतं. भरोडे प्रीमियर लीग नक्कीच गावाची अस्तित्वाची ही स्पर्धा. आपल्याला आयोजनाविषयी काय म्हणशील? नक्कीच महेश दादा यांचा धन्यवाद मानतो की खूप चांगली टुर्नामेंट दरवर्षी आयोजित करतात ते. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. टॉस हरलाय तो म्हणजेच अनिल स्मृती. प्रथमतः आपल्याला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये कितपत इथून मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न. नक्कीच कोणते असे फलंदाज आहेत जास्तीत जास्त चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतील? गुड्डू आहे, वीरू आहे. नक्कीच आयोजनाविषयी काय म्हणाल? भरोडी प्रीमियर लीगचं पर्व 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजन दरवर्षी चांगलं असते. महेश भोईरच्या माध्यमातून हे भरवली जाते.
नक्कीच शुभेच्छा असणार आहेच तुम्हाला देखील. आणि वळूया इथे रमेशजी ठाकूर. बोल दादा नंतर करू. कशाला हायट्रिकला आणि कार्यसम्राट माजी सरपंच विजयदादा भोईर यांच्या वतीने आपण पाहिलं तर तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक मोहित पाटीलला आपण देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या मोहित पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर. वॉट अ सुपर बॅटिंग. काय दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. खेळाच्या पूर्वार्धामध्ये या क्रीडांगणावरती हाहाकार माजवला अक्षरशः. ते अर्थातच मोहित पाटीलनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला त्याने आणि 51 धावांची खेळी मोहित पाटीलने या क्रीडांगणावरती साकारली. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला एकंदरीत धावत संख्या बनवायच्या. त्या दुसऱ्या डावात त्या 65 65 64 झाल्या होत्या आणि त्यामध्ये 51 धावांचं इंडिव्हिज्युअल योगदान मोहित पाटीलने दिलं होतं. या पुढचा सामना गावदेवी 11 आणि त्यांच्या वर्धामध्ये अनिल स्मृती. आपण तयार राहायचं आहे. चला वेळ थोडा कमी खर्च करा. मोहित आणि टीम लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. जॉय 11 जास्त वेळ चाललाय लक्षात ठेवा. ए ग्रुप मध्ये आपण पाहिलं तर बंटी 11 चंद्रकांत प्रतिष्ठान गावदेवी 11 आणि स्मृती. बी ग्रुप मध्ये अप्पा एंटरप्राइजेस जॉय 11 हिरुआई आणि त्यासोबत आपण पाहिलं तर बाळूभाई प्रतिष्ठान. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साइडला लॉप करायचा होता. डॉट बॉलने येथे सुरुवात आपण पाहतोय. जॉय 11 चे 12वे खेळाडू काय उत्साही आहेत. धीरज भोईर बॉलिंग मागवती ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं कॉमेंट्री बॉक्स सेंड कडून. भरुडी गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची गौरवाची आणि सलगच्या या 7व्या पर्वामध्ये आले म्हणजे परंपरेची ही स्पर्धा आहे. महेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण तमाम सहकार्यांनी घेतलेली मेहनत ग्रामस्थ मंडळ भरोडी आणि प्रत्येक पर्वामध्ये काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. मोठ्या प्रमाणावरती पारितोषिक खेळाडूंना या स्पर्धेमध्ये मिळतात. ओव्हर द बॉलर सेड. फटका चांगला आहे. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. मंचावरती पाठवल्या चेंडूला दणदण करत चौकार. बॉलर सेट गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा फटका एक्झिक्यूट झालेला आपण पाहिला आणि अशा फटक्यांची जास्तीत जास्त गरज आहे सध्या अप्पा एंटरप्राइजेस भरोडी या संघाला. अप्पा एंटरप्राइजेस छोटे मालक अर्थातच बबलू शेठ पाटील यांच्या वतीनं 1,500 रुपयांचं पारितोषिक सलगच्या 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी असेल. अप्पा एंटरप्राइजेसच्या खेळाडूंना खराब फिल्डिंग डीप मध्ये तिकडे फिल्डर मोहित पाटीलला आपण पाहिलं. धीरज भोईर मात्र चांगली गोलंदाजी करतायत. पकडून ठेवलं अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलंय. सुरुवात चांगली व्हायला हवी होती. आपण अगदी पाहिलं तर 2 डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली. या डावाची सुरुवात झाली. विकेटनं ड्राईव्ह केलाय. इनफिल्ड मध्ये शॉर्ट कव्हर्स डायरेक्ट हिटची गरज आहे. बॅटर पोहोचलाय की नाही. पंचांनी अपील उचलून धरली आहे. रनआउटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात सांघिक यश जॉय 11 संघाला लागणार पाहिजे भरोडी टीमला. जॉकी आमच्या सोबत क्रिश आहेत.
चला वेळ थोडा कमी घ्या. वारंवार एकच सूचना द्यायला भाग पाडू नका. अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची थोडी काळजी घ्यायची प्रत्येक संघाने, कारण अगदी आपण पाहिलं तर आज 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या. वेळ मिळाला आपल्याला तर कदाचित आपण 9 मॅचेस कडे देखील वळू शकतो. उद्याचं शेड्यूल आपल्याला थोडं कमी ठेवायचं आहे. लॉ ऑफ करायचा होता, अपील झाले. उत्साह नाहीये आणि आत्मविश्वास देखील थोडा कमी पाहायला मिळाला. हलकीशी अपील झाली. महेश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती येतात. ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 6. 6 गोलंदाजी मार्क वरती. आता पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण पाहतो. दुसरा सोनू पाटील बॉलिंग मार्क वरती येत आहेत. मथुर फॅन क्लब सोनू पाटील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला लॉफ करायचा होता. महेश भोईर प्रयत्न करतायत मोठा फटका खेळण्याचा, पण टायमिंग जुळालं नाहीये. जणू काही बॅट आणि बॉलचे काही वैर आहे. बॉल यार पुन्हा एकदा सोनू पाटील उडवलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर तिकडे पोहोचलेत. चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय. बॅटर आउट. आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का अप्पा एंटरप्राइजेस भरोडीला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश भोईर आलेत. प्रेमनाथ पाटील नॉन स्ट्रायकिंग इन वरती उभे आहेत. पाहतायत समोर एकामागे एक फलंदाज कसे बाद होत आहेत. सोनू पाटील यावेळेस देखील मात्र आपण पाहतोय 1 रन कंप्लीट केली गेली आहे. सोनू पाटील आपण पाहिले तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली गेली आहे. ऑन साइडला क्या बात आहे. उडवलाय बॉल, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा होतोय बीप सिक्सर. फटका होता. बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि लाजवाब हिट देखील आपण पाहतोय. षटकार येतोय. कोला टाकलाय, ड्राईव्ह केला गेलाय. फिल्डर तिकडे आहेत. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. सिंगलने धावफलक पुढे सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र आम्हाला कळवतात.
14 धावा आहेत. 14. चौदा धावा लागतात धावफलकावरती. ही मॅच थोडी आता कठीण होत चालली अप्पा एंटरप्राइजेस या टीमला आणि चांगला झेल दरम्यान आपण पाहतोय आणखीन एक बॅटर होतोय फेल. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र तंबूच्या आशयाला परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये तिसरा अप्पा एंटरप्राइजेसला. यांच्या वतीने पारितोषिक असेल जर जॉय शिलोत्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. जर रुपेश शिलोत्रे यांनी जर डाय मारून झेल टिपला तर 5,000 रुपयांचं बक्षीस. चला वेळ जास्त घेऊ नका. हो 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 पुन्हा एकदा लॉप केलाय आणि पंचांचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. गोलंदाजी मार्कवरती सध्या आपण पाहतोय कुमार पाटील. समाचार घेतला कुमार पाटीलचा चांगलाच. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आपण पाहतो. एक्स्ट्रा रन मिळेल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. टोटल 21. 21 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑन साइडला आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा फटका चालला लॉंग ऑनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटेड यूज सिक्सर. सध्या ते मोठे फटके येत आहेत. स्ट्रायकिंग एन मध्ये प्रेमनाथ पाटीलच्या बॅट मधनं लॉंग दी कापेट गॅप मध्ये खेळलाय. फिल्डर पोहोचतायत. गुड फिल्डिंग. हो तिकडे मात्र पुन्हा गडबड झाली. तर बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा सहज मिळतात. धावसंख्या मात्र 2 ने चालल्या पुढे. टोटल आमचे स्कोर मित्र आम्हाला माहिती देत आहेत. 29 धावा धावफलकावरती. डबल मिळतीये. यावेळेस अपील झाली आहे. स्ट्रॉंग अपील. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आहे. मिसिंग ऑफ स्टंप. इट्स नॉट आउट. गुड डिसिजन. बॉल तयार. हो पुढ्याच होता. लॉप करता आला नाहीये तिथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या एकही मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. यावेळेस देखील मात्र मोठा फटका आपण पाहतो. ऑनसाइडला पुल आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर. गुल हा तो आणखीन एक षटकार आणि ज्यांनी कॅच आहे. 6 बॉल 29
हे इक्वेशन, हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चला वेळ घेऊ नका जास्त. वारंवार 6 बॉल 29 6 बॉल 29 गरज आहे. आणि प्रेमनाथ पाटील जोपर्यंत मैदानावरती आहेत ना, सहज सहज बनतील या धावा, सहज बनतील. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण, वेळ जास्त घेऊ नका. रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. बरं तयार होता पुन्हा एकदा. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज मोहित पाटील. जबाबदारी आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, मॅच राहू द्या बाजूला, पहिले याला साइडला घ्या. नाही दुसरे काही शब्द वापरता आले असते, पण स्पर्धा लाईव्ह आहे. कॅच कोणाचे सोडले बघा. कोण होते फिल्डर तिकडे? सोंट्या शेठ पाटील स्वतः तिकडे होते. बघा तुमची नावं तुमचेच मित्र आमच्यापर्यंत पोहोचतात, लक्षात ठेवा. नाही जाताना आम्हाला गावातूनच जायचंय, थोडे आमची बाजू पण समजून घ्या. एक रन तिकडे मिळते ना, एन्जॉय करायची स्पर्धा. बघा गावाची स्पर्धा आहे. 2 दिवस ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, 2 दिवस फक्त भरोडी गावाच्या खेळासाठी, क्रिकेटसाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या गावाचं उज्ज्वल भविष्य या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला पूल करतोय, जितकी जास्त उंची आणि तितक्या कमी अंतर आपल्याला पाहायला मिळालं. कॅच आउट, हिज गॉन. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत आहेत. आता मॅच मध्ये कोणती मजा राहिली नाहीये. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर कोणतीच चुरस राहिली नाहीये, कोणती रंगत उरली नाहीये. एकतर्फा सामना झालाय. जॉय 11 संघाने पूर्णपणे पकड आपली मजबूत केली या सामन्यावरती. एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू पाटील डावखुरे आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात, पण फार आता उशीर झालाय. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. डॉट बॉल येतो. आणखीन एक औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना बंटी 11 ने जिंकला, आता दुसरा सामना जॉय 11 जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती 1 पाऊल दूर आहेत. आणि येस इट इज मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय जॉय 11 या संघानं. वेल प्लेड टीम जॉय 11. अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया. पुढील मॅच साठी शुभेच्छा देऊया आपण ते अप्पा एंटरप्राइजेसला. सामनावीराकडे आपण लगेच वळतो. आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत आहेत. चला बॉल द्या लगेच इकडे. बॉल जो तुम्ही घेतला तो अवेलेबल इकडे करून द्या. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. नो डाऊट अबाउट या स्पर्धेतलं 7व्या